अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज ठरलेल्या संगमनेर नगर परिषदेचा निकाल आज जाहीर झाला आहे। यात थोरात तांबे कुटुंबाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजे सुवर्णा खताळ यांचा पराभव केला आहे। विधानसभेतील पराभवाचा बदला नगरपालिकेत घेत थोरात गटाने विखे खताळ युतीला मोठा धक्का दिला आहे। संगमनेरच्या राजकारणाने गेल्या 1.5 वर्षात अनेक वळणे घेतले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी मोठी ताकद लावली होती। या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचा पराभव झाला। याच पराभवाचा वाचपा काढण्यासाठी विखेंनी बाळासाहेब थोरातांना विधानसभेत पाडायचेच असा चंगच बांधला होता। त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तिकिटावर अमोल खताळ यांना उभे केले। मागील 4 दशकांपासून अपरिचित राहिलेले बाळासाहेब थोरातांचा विधानसभेत पराभव घडवून आणला। विधानसभेतील अनपेक्षित पराभवानंतर संगमनेर नगर परिषदेची निवडणूक थोरात तांबे कुटुंबासाठी मोठी अस्तित्वाची लढाई बनली होती। बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतः या निवडणुकीची धरा सांभाळली होती। त्यांनी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आपल्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांना रिंगणात उतरवले, तर दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाऊजे सुवर्णा खताळ यांना मैदानात उतरवून थोरातांच्या सत्तेला दुसरा हादरा देण्याचा मोठा प्रयत्न केला होता। आमदार अमोल खताळ यांच्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली होती, पण एकनाथ शिंदेंच्या या सभेला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या सभेमुळेच सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाला। या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी एक पोस्ट करून विजयाचा आनंद व्यक्त केला आहे। त्यांनी पोस्ट करत लिहिलं की महाराष्ट्रात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 16,444 मतांच्या मताधिक्याने संगमनेर नगराध्यक्षपदी डॉक्टर मैथिली तांबे यांचा विजय झाला आहे। तसेच 30 पैकी 27 नगरसेवक निवडून आलेत। संगमनेर सेवा समितीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो, अशा शब्दात त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत। विधानसभेतील पराभवानंतर थोरात गट संपला अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती, पण या निकालाने थोरात तांबेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे। तसेच या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी किंग मेकरची भूमिका बजावली होती। त्यांनी आखलेली रणनीती आणि प्रत्यक्ष मतदारांशी साधलेला संवाद मैथिली तांबे यांच्या विजयासाठी निर्णायक ठरला। सुजय विखेंनी अमोल खताळांच्या माध्यमातून संगमनेरवर पूर्ण ताबा मिळवण्याचे जे स्वप्न पाहिले होते त्याला आता तुर्तास खीळ बसले आहे। संगमनेर नगर परिषदेचा हा निकाल आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणार आहे। खताळ विखे युतीने दिलेले आव्हान मोडीत काढत मैथिली तांबे यांच्या विजयानं थोरात तांबे गटाने आपले होम ग्राउंडवर वाचवण्यात यश मिळवलं आहे। आता खऱ्या अर्थाने संगमनेरमध्ये आमदार एकाचा आणि नगरपालिका दुसऱ्याची असे चित्र पाहायला मिळणार आहे। संगमनेरमधील थोरात तांबेंच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।